फाईन आर्ट्सवाल्यांना हा म्युझियम भरपूर आवडणार आहे. जे लोक फाईन आर्ट्स करत आहेत, जे आर्ट्सवाले, त्यांनी नक्कीच ही व्हिडिओ बघा. आणि आता मी आलो एका आयकॉनिक बारमध्ये पॅरिसच्या, ज्याचं नाव आहे हॅरिस बार. इकडची एक स्पेशल ड्रिंक आहे, कॉकटेल ड्रिंक. ब्लडी मेरी इकडेच इन्व्हेंट झालेला मित्रांनो. ही बघा, ही आहे ब्लडी मेरी. टोमॅटो ज्यूस, वोडका, वॉर्चेस्टर सॉस, टबास्को, लेमन, सॉल्ट आणि पेपर. तर ब्लडी मेरी ट्राय करतो आता फर्स्ट टाईम लाईफमध्ये. मस्त झाली एकदम, म्हणजे टेस्ट केली, ट्राय केली, म्हणून मी व्हिडिओज पण बनवतो एक मेमरीसाठी. हॅलो, नमस्कार, बोनजूर, सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मराठी डेली ट्रॅव्हल, डेली ब्लॉग्स युरोप पार्ट 10मध्ये, डे 10मध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा हिडन जेममध्ये, म्हणजेच एक फ्री म्युझियम आहे ज्याचं नाव आहे पेतित पॅलेस. असे 2 म्युझियम आहेत बेसिकली. माझ्या मागे जो आहे तो आहे पेती पॅलेस, आणि माझ्या समोर जो आहे तो आहे ग्रँड पॅलेस. ग्रँड पॅलेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तिकीट वगैरे काढावं लागतं. पेतित पॅलेसमध्ये जाण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणून आज मी इकडे चाललो आहे. आतमध्ये कधीच गेलो नाही आहे. भरपूर ब्युटिफुल बिल्डिंग आहे, बाहेरून बरेच वेळा बघितले. सो जॉबला जाताना मध्ये ही बिल्डिंग लागते, सो बघत असतो बाहेरून, बट आतमध्ये कधीच गेलो नाही. आतमध्ये फ्री एक्झिबिशन असतात, एव्हरीडे तुम्ही जाऊ शकता. सो आज जाऊन बघणार आहे. ही बिल्डिंग बेसिकली 19th सेंचुरीमध्ये बनवलेली, एक्झॅक्टली 19th सेंचुरीमध्ये, म्हणजे 1900 मध्ये बनवलेली. आणि ही बिल्डिंग बनवलेली एक एक्झिबिशनसाठी. भरपूर मोठा एक्झिबिशन लागणार होता, त्याच्यानंतर हिला डिमॉलिश केलं जाणार होतं. बट मग असा विचार केला की ही बिल्डिंग आपण फाईन आर्ट्सची बिल्डिंग डिक्लेअर करूया. मग ही फाईन आर्ट्सची बिल्डिंग डिक्लेअर झाली. आणि तुम्ही बाहेरून बघू शकता, तुम्हाला दाखवतो आता बाहेरून कशी दिसते ही. आतमध्ये भरपूर ब्युटिफुल स्ट्रक्चर्स आहेत, सगळे स्कल्पचर्स वगैरे आणि पेंटिंग्स वगैरे, आणि बरंच काही काही आहे. म्युझियम आहे भरपूर मोठा, आणि बाहेरूनच एवढी सुंदर दिसते, तर आतमधून किती ब्युटिफुल असेल. आणि हा आहे ग्रँड पॅलेस. इकडे जाण्यासाठी मला वाटतं तुम्हाला तिकीट काढावी लागणार ग्रँड पॅलेसमध्ये, बट पेती पॅलेसमध्ये नाही. गेटच बघा केवढा सुंदर गेट आहे, एवढा सुंदर गेट आहे. आणि आतमध्ये बरेच मस्त मस्त पेंटिंग्स आहेत. चला तर आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे आतमध्ये. पेंटिंग्स वगैरे मस्तपैकी. पॉल एल्बर्ट बेस्नार्ड हा जो पेंटर आहे, हा जो आर्टिस्ट आहे, त्यांनी हे पेंटिंग पेंट केलं आहे. आणि एवढं ब्युटिफुल पेंटिंग आहे ना मित्रांनो. तुम्ही जसं एंटर करता, हा एंट्रन्स आहे, आणि दोन्ही बाजूला, त्या बाजूला आणि या बाजूला, गोल्ड, ब्ल्यू, रेड हे सगळे कलर मिक्स करून हे जे वरती एकदम पेंटिंग केलं आहे ते मस्तच वाटतं एकदम. तुमचे म्हणजे डोळे दुसरीकडे जाणारच नाही. एंटर केल्या तुम्हाला एवढा मास्टरपीस भेटतो आहे ना की तुम्ही दुसरीकडे कुठे बघूच नाही शकत. भरपूर ब्युटिफुल आर्ट केलं आहे वरती एकदम सिलिंगला. फाईन आर्ट्सवाल्यांना हा म्युझियम भरपूर आवडणार आहे. जे लोक फाईन आर्ट्स करत आहेत, जे आर्ट्सवाले,
त्यांनी नक्कीच ही व्हिडिओ बघा आणि नक्कीच लाईक करा. भरपूर ब्युटिफुल स्क्रप्चर्स आहेत आतमध्ये, पेंटिंग्स आहेत, भरपूर सारे गोष्टी आहेत आतमध्ये. ही पेंटिंग चेकआउट करा मित्रांनो, केवढी मोठी पेंटिंग आहे आणि एक एक फेस एवढा ब्युटिफुल बनवला आहे, एकदम कलरफुल की तुम्ही रिकॉग्नाइज करू शकता लोक. आणि ही एका फ्युनेरलची पेंटिंग आहे. त्या टायमाला असा फ्युनेरल होत होता. आणि डिटेल्स बघू शकता, एक एक इमोशन आहे. हे बघा, इमोशन्स सर्वांचे कॅप्चर्ड आहेत. बघा, हा बोलतोय गप्प बसा, शांत रहा. भरपूर मोठी पेंटिंग आहे, पूर्ण वॉल भरून. आणि हे बघा, इथे फ्युनरल होतं आहे. या माणसाची पण डिटेल्स दाखवलेत एकदम. ग्राउंड फ्लोअरच्या खाली -1मध्ये इथे म्युझियम लावलं आहे, एक छोटं एक्झिबिशन, जिकडे जुन्या काळातले सगळे गोष्टी एक्झिबिट केले. ते बघा, इजिप्शियन आहे हे सगळं, इजिप्शियन वाटतं आहे मला. आणि इजिप्शियन मटके वगैरे, त्यांचा आर्ट पण दिसतं इजिप्तचा. मित्रांनो, फिरून झालं आहे आणि आत्ता मी आलो आहे एका आयकॉनिक बारमध्ये पॅरिसच्या, ज्याचं नाव आहे हॅरिस बार, जो की 1911मध्ये ओपन झालेला. आणि इकडची एक स्पेशल ड्रिंक आहे, कॉकटेल ड्रिंक, जिचं नाव आहे ब्लडी मेरी. ब्लडी मेरी इकडेच इन्व्हेंट झालेला मित्रांनो. हे बघा, तुम्ही मेन्यू बघू शकता. हॅरिस बार, द ओल्डेस्ट कॉकटेल बार इन युरोप. तो पूर्ण युरोपमधला सर्वात ओल्डेस्ट कॉकटेल बार आहे हा. आणि इकडची फेमस ड्रिंक आहे ब्लडी मेरी, जी की इकडे इन्व्हेंट झालेली. ती आज मी ऑर्डर केली आहे. 16 युरोजची ही ड्रिंक आहे. बघूया, ट्राय करूया कसा टेस्ट आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. मित्रांनो, आपली ड्रिंक आलेली आहे. ही बघा, ही आहे ब्लडी मेरी. बेसिकली टोमॅटो ज्यूस, वोडका, वॉर्चेस्टर सॉस, टबास्को, लेमन, सॉल्ट आणि पेपर या सगळ्यांना मिक्स करून ही ड्रिंक बनते. स्पायसी असणार आहे, थोडा लेमनचा फ्लेवर असणार आहे. स्पायसी का असणार आहे? कारण की याच्यात टबास्को आणि वॉर्चेस्टर सॉस मिक्स केला आहे. टोमॅटो ज्यूसचा एक फ्लेवर येईल आणि त्याच्यानंतर लेमन, सॉल्ट, पेपर. ट्राय करायच्या अगोदर मी एक वॉक अराऊंड देतो तुम्हाला. बाय द वे, हे फ्री आलं आहे, चकना आपला फ्री आहे. साईड्स एक, हे बघा किती मस्त, एकदम जुना बार आहे. आणि एक वॉक अराऊंड तर बनतोच. आणि इथे मी बसलो आहे कोपऱ्यात, आवाज कमी आहे. ट्राय करूया ड्रिंक. तर ब्लडी मेरी ट्राय करतो आहे आता फर्स्ट टाईम लाईफमध्ये. फट्टे स्पायसी आहे. टोमॅटो ज्यूस आहे, पण टबास्कोमुळे भरपूर स्पायसी. मिक्स करतो, स्टेअर करतो थोडा. स्पायसी ड्रिंक आहे. आणि बघा, चिल्ड एकदम, बर्फ वगैरे टाकून. आणि लोकेशन एक नंबर आहे. भरपूर जुना बार आहे. आणि हो, माइलस्टोन अचीव एका जुन्या बारमध्ये येऊन फर्स्ट ड्रिंक, इन्व्हेंटेड ड्रिंक जी फेमस झाली भरपूर, ब्लडी मेरी, ती ट्राय केली. आणि आपला टी शर्ट बोलतोच, लेट्स पार्टी ऑलवेज. सो हां, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच ठेवतो. ड्रिंक मस्त झाली एकदम, म्हणजे टेस्ट केली, ट्राय केली. एवढा काय मी बेवडा नाही आहे मित्रांनो की सगळंच पिऊन टाकेल. फक्त ट्राय करतो, आवड आहे जुन्या गोष्टी ट्राय करायची, जुन्या गोष्टी बघायची. म्हणून लाईफमध्ये एकदा ना एकदा तुम्ही सगळं केलंच पाहिजे. आणि हो, तेच एक माझा मोटिव्ह आहे. म्हणून मी व्हिडिओज पण बनवतो, एक मेमरीसाठी.
आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि हो जुडून राहा. डे 10 होता, डे 11 येईल, नंतर अजून पुढे बाकीच ट्राय करत राहीन एव्हरीडे काय ना काय टाकायचं. बट या फिलहाल चिल जरा एन्जॉय करतो, जरा स्पॉट चकना नाही ट्राय केला, पीनट्स चकना लवर टॅग करा तुमच्या चकना लवर मित्राला आणि तुमचा कोणी मित्र असेल तर नक्कीच त्याला घेऊन जावा. ब्लडी मेरी तुमच्या इथे भेटत असेल तर पियायला ट्राय करा. न्यूयॉर्कमध्ये भरपूर फेमस आहे आणि हा बार पण न्यूयॉर्कचाच आहे बेसिकली. म्हणजे हॅरिस बार हे एक न्यूयॉर्कचं स्टार्टअप आहे आणि इकडे येऊन पॅरिसमध्ये येऊन त्यांनी सेटअप केला सगळं आणि मग झाला फेमस. असं बरीच स्टोरी आहे, मी एवढे काही बघितलं नाही, फक्त बघितलं ब्लडी मेरी कुठे इन्व्हेंट झाली आहे तर पॅरिसमध्ये झाली आहे आणि इकडे आहे आपल्याजवळ. तो आलो पियायला आणि ट्राय केलं, मस्त आहे, एन्जॉय. चलो बाय बाय, मिलते हैं कल के ब्लॉग में.